विरोधी पक्षनेते पद न मिळाल्यास पुन्हा न्यायालयात जाणार, एआयएमआयएमचा धुळे महानगरपालिकेला थेट इशारा। धुळे महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पद मिळावे या मागणीसाठी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन एआयएमआयएम पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाद्वारे पक्षाने प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। कायदेशीर अधिकार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 19 नुसार धुळे महानगरपालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष असल्याने विरोधी पक्षनेते पद एमआयएमला मिळावे। न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी। लोकशाही मूल्यांचे उल्लंघन महानगरपालिकेच्या नियमांनुसार निवडणुकीनंतर 6 महिन्यांच्या आत विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करणे बंधनकारक असतानाही हे पद रिक्त ठेवणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे आंदोलकांनी नमूद केले आहे। न्यायाचा इशारा जर एमआयएमला तातडीने विरोधी पक्षनेते पद घोषित केले नाही तर न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा पक्षाने दिला आहे। लढा केवळ रस्त्यावरच नाही तर न्यायालयीन पातळीवरही लढण्याचा स्पष्ट निर्धार व्यक्त केला आहे। आमचा देश आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। धुळे प्रशासनाने जर एमआयएम पक्षाला तात्काळ विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केले नाही तर न्याय मिळवण्यासाठी पक्ष एकदा मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा दाद मागेल असा थेट इशारा त्यांनी दिला। जोपर्यंत धुळे महानगरपालिकेत एमआयएमचा विरोधी पक्षनेता बसत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। या आंदोलनाने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले। धरणे आंदोलनात इर्शाद जहागीरदार यांच्यासह नगरसेवक अन्सारी अब्दुल लतीफ अब्दुल हमीद, मंसुरी मुख्तार कासिम, हसीन बानो साजिद अली, शेख शाहजहान बी, मिर्झा शोएब नवाब बेग, जावेद बिल्डर, अन्सारी अमीरा बानो, अन्सारी हलीमा बाना, युसुफे हमीद, पिंजारी मदीना बी, पठाण आमिर असलम, अन्सारी जावेद, सौद सरदार आर्दीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते। आज मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन तर्फे धुळ्यातलं महापालिकेतलं विरोधी पक्ष नेता जे मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीनचा अधिकार आहे ते मिळवण्यासाठी आम्हाला लोकशाही वाचवण्यासाठी धरणं आंदोलन करायची गरज पडत आहे। ही अत्यंत लोकशाहीसाठी दुःखद घटना आहे की ज्या पक्षाचा संवैधानिक अधिकार त्या पदावर आहे त्या पक्षाला त्या पदापासून लांब ठेवलं जात आहे। सत्तेचा दुरुपयोग होत आहे, पॉलिटिकल प्रेशर वापरलं जात आहे आणि ज्या लोकांपाशी बळसंख्या नाही आहे तसे लोकांना हा विरोधी पक्ष नेता बहाल करायची काही जातीवादी पक्षांबरोबर मिळून एक साजिश रचली जात आहे। हे अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे की राज्यात आणि केंद्रात सत्तेमध्ये असलेले तिन्ही पक्ष धुळे महापालिकेत पण सत्तेत पाहिजे आणि विरोधी पक्षनेता पण त्यांनाच पाहिजे। हमारी दिल्ली हमारे साथ में आओ अशी ही जी रचना रचायची धुळे महापालिकेतला खरा विरोध मोडून काढण्यासाठी हे साजिश रचली जात आहे। वास्तविक पाहता महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट 1949 अंतर्गत स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टी जी असणार आहे त्याला विरोधी पक्षनेता पद बहाल करण्यात यावं। बॉम्बे हायकोर्टने 2012 मध्ये संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे याच्यात स्पष्टपणे आदेश दिलेले आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टीला द्यायचं ना की कोणत्या आघाडीला द्यायचं। आणि माझं हे पूर्ण विश्वास आहे न्यायपालिकेवर की आम्हाला विजय मिळेल। आमची धुळ्याचे महापौर मॅडमांना आज आमचे नगरसेवक निवेदन देत आहे की त्यांनी 15 दिवसात धुळ्याचा विरोधी पक्षनेता डिक्लेअर करावा किंवा 15 दिवसानंतर आम्ही औरंगाबाद खंडपीठात आमची याचिका दाखल करणार आणि औरंगाबाद खंडपीठाकडून स्पष्ट निर्देश धुळ्याच्या महापौरांसाठी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। मी स्पष्टपणे तुम्हाला एक सांगतो की सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून एमआयएम पार्टी आहे। बळसंख्याच्या आधारावर आम्हाला ते विरोधी पक्षनेता पद भेटते। हे कायद्यात हे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ते सांगत आहे। जर कोणी संविधान सोडून वेगळं काम करत असतील त्यासाठी आज आम्हाला रस्त्यावर उतरायला गरज पडलेली आहे। हे तर फक्त झाकी होती। त्यानंतर आम्ही महापालिकेवर मोर्चा काढू, मोठा आंदोलन छेडलं जाईल आणि जर एमआयएम रस्त्यावर उतरली तर जे संविधानाला साईडला ठेवून जे चुकीचे काम करत आहे त्यांना पळता भुई कमी करण्यासाठी एमआयएम रस्त्यावर उतरेल। आणि जे राष्ट्रवादी सांगत आहे की 8+5 आमचे 13 ती आघाडी आहे, बॉम्बे हायकोर्टचा निकाल तुम्ही वाचा, त्या स्पष्टपणे लिहिलेल्या आघाडीला नाही तर सेकंड लार्जेस्ट पार्टीच्या नेत्याला विरोधी पक्षनेता पद देण्यात यावं।